केशरी झाली म्हणजे ही जून झालेली आहेत. केशरी झाली म्हणजे जून झालेली आहेत. आणि ह्या एक कोवळा असा, ह्या जर तुमका पांढरा दिसता ना, ह्या एक कोवळा. सगळ्यांका कसे असाय, बरे असाय मा. तर आज ना आमच्याकडे जेवण ना वालीची भाजी आहे आणि फजावाची आमटी असा. तर तुमका फजाव माहीत असत की नाही म्हाका कमेंट्समध्ये सांगा. आणि जर माहीत नसती तर ते मी तुमका आता दाखवतलंय. आणि मी माझा उपवास आहे तर त्याच्यामुळे मी उपवासाक मके सोलून ठेवलंय. ते आता हे करतलंय, उकडत ठेवतलंय. आणि बोंडा पण असत, घाटी असत बाजारी. आणि बोंडा जी मका आजीने दिलेली ती. तर चला तर मग बघूया आपण. आता मी आमटी आणि भाजी तर शिजताच आता मी इथं दाखवतोय. चलते मग आपण पहिले हे ना धुवून घेऊया, कारण हे जी बोंडा असत ना तर धुवची लागतात आधी. जरी स्वच्छ दिसली तरी सुद्धा धूक होई आपल्याक ती. माती कशी असते ती नाही, आतमध्ये माती नसतं. तर ही बाजारी असल्यामुळे आई सांगता की ह्याच्यात माती असतं. माका तर माहित नाही. तर तरी पण आम्ही आता हे धुवून घेऊया, टेन्शन नाही. तर मी हे धुवून घेते. कमेंट्समध्ये माका सांगा की तुमका बोंडा आवडतात काय, गावठी बोंडा सुद्धा आणि घाटी बोंडा सुद्धा, ह्याच्यातली खयची तुमका आवडतात माका कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मी इथे 1 चमचा मीठ घालतोय आणि जरासा घालतोय, कारण लागा हव्या ना. आणि मग ते अशी ढवळून घ्यायची, कारण सोललेले आपले मके खूपच, गावठी 4च आहेत. चला तर मग आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. नाही बघा, ही आपली वालीची भाजी आहे, ती शिजता गावठी वाली. पाणी हाकाय बघूया. वालीच्या भाजीचं मी तुमका व्हिडिओ आधी टाकलेलाच होतं. तर पाणी हा आपल्या भाजीत अजून झाकण मारून ठेवूया. त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालतो खोबरा. आपली ना वालीची भाजीतला पाणी आटला काय बघूया. मग आपण त्याच्यात ना खोबरा घालून घेतो. तर भाजीतला पाणी जरासा हा बाकी आटलेला हा आपण ना त्याच्यात खोबरा घालून घेऊया. त्या ह्याच्यातला डिशातला ना खोबरा नाही तर भाजीत चवच नाही. हे बघा, मस्त आपल्या वालीच्या भाजीचा वास येलेलो हा, मस्त एकदम. तर कमेंट्समध्ये सांगा की तुमका सुद्धा वालीची भाजी आवडता काय. माका तरी खूप आवडता, पण आज माझा उपवास त्याच्यामुळे मी नाही खायचं. तर भाजी शिजलेली. आता आपण ना मी गॅस बंद नाही करूचे. आता मी कुकर ठेवतलंय, कारण गॅसचे पण प्रॉब्लेम नेमका माहितीचा. आता मी ह्या ठेवतलंय, कुकर ठेवतलंय, कारण तुमका सगळ्यांका माहिती आहे गॅसचे प्रॉब्लेम झालेले आहेत. गॅस भेटणं मुश्किल झालेला आहे. त्याच्यामुळे गॅसची बचत करा तुम्ही सुद्धा. आम्ही पण करतोच, तुम्ही सुद्धा करा. चला तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि शिजच ठेवूया. आणि नंतर शिजल्याच्या नंतर मी तुमका ते दाखवेणार. तोपर्यंत बाय. आता मी तेल आतमध्ये घालून घेतलंय. तर ना हे का ना या वालींका ना दुसरा नाव सुद्धा हा दगडी वाली बोलतात काहीतरी. आई बोलली दगडी वाली आहे बघा. तर आता मी फोडणी घालतोय. तर ह्याचा आपला तमालपत्र आहे. यांचा पण सांबारा म्हणजेच सांबारा एकदम भारी लागता, टेस्ट असता वालीच्या घरांचा, दगडी वाली. तर तांदूळ आपण भाजून घ्यायचो. तर ही अशा आला लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि भाजलेला खोबरा आहे बघा. यांना मिक्सरला लावतो आपण. थंड करत ठेवलेला आणि कुकरची शिटी झालेलीच आहे. तर ना आता आपलं ना तांदूळ बघा भाजलेलो आहे. आपण ना आला लसूणची पेस्ट घालून घेऊया.
आता आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेतली, मग ती ना अशी भाजत द्यायची आतमध्ये आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात सगळे मसाले घालायचे. आता आपण ह्याच्यात ना मसाला घालून घेऊया. जेवढा तुमचा सांबार असताना तितके आपण मसालो घालूचो. त्याच्यानंतर गरम मसालो. काळू आज मासे नाही आहेत, तुका चोरडा नकोस, वार होत ना तुका. त्याच्यानंतर हळद जराशी, चवीनुसार मीठ. यानं आपण सगळ्यांना धुवून घेऊया. त्याच्यानंतर आपण दगडी चवळे नाही, हा सॉरी, दगडी वाली आपण घालून घेऊया. तर आता आपला हे भाजलेलं मग आपण त्यातनं घालून घेऊया. त्याच्यानंतर आपण भाजलेला खोबरा घालतो. आता उकळी येऊन दे जराशी. इथं झाकण कुठे होतं? तर ना आता आपण ना ह्याच्यावर ना झाकण मारून ठेवूया आणि नंतर जरा खतखत आणते, मग खोबरा घालताना. आता आपल्याला आमटीक ना मस्त उमाळलेलो. आता मी ना खोबरा घालून घेते ह्याच्यात. हे बघा, आपले ना दगडीवाली शिजलेले पण असत, कुकरलाच लावलेले होते त्याच्यामुळे ते शिजलेले असतच. आता असे मस्त वास येतात त्यांचं. आपली आता ना बोंडा उकाडलेली असत, तर हे दाणे पण जी मी बाजारी आणलेले आहे ना ते पण शिजलेले असत. आणि ही बघा, ही गावठी बोंडा आहेत. ही बघा, ही केशरी झाली म्हणजे ही जून झालेली आहेत, केशरी झाली म्हणजे जून झालेली आहेत. आणि ह्या एक कोवळा असा, ह्या जर तुमका पांढरा दिसता ना, ह्या एक कोवळा असा. बाकी ह्या पण जून झालेला, म्हणजे खाताना कडक खूप लागतला. गावठी बॉन्ड ह्या फक्त एक कोवळा. आणि हे जे मी बाजारातून आणलेलं आहे ते. तर आता हे जातलंय, मी थोड्या वेळानं खाऊ. तर आता आपलं ना फजावरची दगडी वालीची आमटी जी मी घातलंय ती आता ना त्याच्यात आपण खोबरा घालून घेऊया. खोबरा घालून घेतोय, पडतच नाही. खोबरा घालून घेऊया. मस्त आपली दगडी वालीची आमटी दिसता एकदम. वास तरी मस्तच आहे. तुम्ही पण करूक नसात तर तुम्ही पण कधीतरी ट्राय करा, एकदम भारी लागता. आणि भाकरीसोबत, नाचण्याच्या आणि पांढऱ्या भाकरीसोबत म्हणजे तांदळाच्या भाकरीसोबत मस्त लागतं. ह्यांची उसळ पण चांगली लागतं. तर आता ना आपण हे पुन्हा एकदा उमाळू येऊ द्यायचो आणि मग गॅस बंद करून घ्यायचो. तर आम्ही आता एकदा उमाळू येऊ देतलो, नंतर गॅस बंद करतलो. झाकण ठेवतो ना, परत जाड झाली. कोथिंबीर घालून घेऊया वरून. तर येवा तुम्ही आता जेवू आमच्याकडे. तुमका व्हिडिओ आवडलो असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू, बाय बाय.